नमस्कार. चेंडकापुरी गोटफार्ममध्ये आपलं स्वागत आहे. तर चेंडकापुरी गोटफार्मचा हा आज आपला पहिला व्हिडिओ आपण आपल्या चॅनलला टाकत आहे. तर मित्रांनो, शेळीपालन करत असताना आपण सुरुवात खूप छोटी केली. त्यामध्ये आपण सुरुवातीला फक्त 5 शेळ्या घेऊन सुरुवात केली. कारण सुरुवात छोटी पण स्वप्न मोठी हा संकल्प घेऊन आपण यामध्ये उतरलो. तर यामध्ये आपल्याला शेळीपालनाचा कोणताही अनुभव या अगोदर नव्हता, म्हणून सुरुवात ही छोटी करून त्यातून बरेचसे बारकावे आपण शिकत गेलो. आणि शिकता शिकता त्या 5 शेळ्यापासून सुरुवात केल्यानंतर 2 वर्ष किंवा 2.5 वर्ष आज पूर्ण होत आहे. आणि त्या 2.5 वर्षामध्ये आपला हा 27 ते 28 शेळ्यांचा आपला फार्म आज आपल्यासमोर उभा राहिला. यातून काही नरांची विक्री करत आपला शेळी फार्माचा जो खर्च दैनंदिन चालतो त्यामध्ये आपण हा खर्च चालवण्याचा प्रयत्न केला. यामध्ये 5 शेळ्यापासून सुरुवात करत असताना छोट्या पाठा आपल्याच फार्मवर आपण मोठ्या केल्या आणि त्यांचं शेळ्यामध्ये रूपांतर झाल्यानंतर त्या प्रेग्नंट राहून त्याच्यापासून पुन्हा नवीन काही ज्या पाठा तयार झाल्या फक्त आपण पाठा ठेवत गेलो आणि नर विकत गेलो. तर आज आपल्यासमोर 27 ते 28 शेळ्यांचा फार्म उभा आहे. सुरुवात करत असताना सुरुवातीला शेडची व्यवस्था आपण केली, पण शेडसाठी पैसे जास्त नसल्यामुळे शेड साध्या पद्धतीने उभा केला. त्यातून जशी जागा आपल्याला वाळवाचं गरज पडली त्यातून काही टीनपत्रे छोटे विकत घेतले किंवा जुने पुराणे विकत घेतले आणि त्यातून हा शेड आपण आपल्यासमोर तयार केला. तसेच स्वच्छ पाण्याची आपण व्यवस्था केली. स्वच्छ पाण्यामध्ये टाकीची व्यवस्था केली आणि त्या टाकीतून आपण जे पाण्याचं जे ऑटोमॅटिक जे भांडं आहे ते आपण लावून घेतलं. म्हणजे सगळ्यांना हा स्वच्छ पाण्याचा पुरवठा हा होत राहील. आणि सुक्या चाऱ्याची व्यवस्था केली. सुक्या चाऱ्याची साठवणूक केली, कारण सुक्या चारा हा खूप महत्त्वाचा असतो शेळीपालनामध्ये. सुक्या चाऱ्यानं लवकरात लवकर वजन वाढण्याचं काम सुका चारा करत असतो. आणि त्यानंतर हिरवा चारा, मका लागवड, ज्वारी लागवड किंवा इतरही काही जे चारा असतात शेळ्यांचे, त्या चाऱ्यांची माहिती तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये आपण देणार आहोत. तर त्या चाऱ्यांची आपण लागवड केली आणि ते चारे वाढवले. यामध्ये आपला हा शिकत असण्याचा अनुभव आपल्यासमोर आज आपण सांगत आहोत तुम्हाला. तर तुम्हाला सुद्धा जर शेळीपालन करायचं असेल तर खरंच सुरुवात छोटी करा. तुम्हाला अनुभव जर नसेल तर तो खूप आपल्याला यातून गोष्टी शिकायला मिळतात. आणि यातून आपलं जे उत्पन्न होईल तर आता इथून डिसेंबरमध्ये आपला फॉर्म हा 55+ होणार आहे. डिसेंबरमध्ये 55+ झाल्यानंतर तिथून आपली विक्री चालू होईल. तर इथून आपला जो प्रवास सुरुवात छोटी केली आहे आणि आपण ह्या मोठ्या फॉर्ममध्ये आपलं रूपांतर आता होत आहे. तर यातले जे अनुभव आपल्याला मी आज तुम्हाला सांगितले आणि यातून पुढे जे काही तुम्हाला काही गोष्टी किंवा अनुभव माहिती लागल्यास आपण प्रत्येक व्हिडिओतून आपल्याला देणार आहोत. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद. थांबतो.